आघाडीचा हा चेअरमन आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ते पण आता महायुतीचा चेअरमन आहे. नाही, म्हणून आता त्यांनी पहिलं राजश्री शाह आघाडी म्हणले, आता नंतर महायुती आता म्हणतायत. त्यामुळे त्यांनी आता घरातले भांडण सोडवावं ना. ते ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. आता मला त्यांची पण हातबलता दिसून यायला लागली आता, असं वाटायला लागलं. कारण की आता कोणी उठतंय आणि बोलतंय, कोणी याकडे जातंय, ऑर्डर त्या ठिकाणी करून घेते, चाललंय काय आम्हाला कळत नाही. माझी अजून त्यांची प्रत्यक्ष भेट नाही. मला खासगीत विचारायचं आहे की नेमकं चाललंय काय महायुतीत. दोन मंत्र्यांच्या हातातून जिल्हा परिषद सदस्य पोलीस ओढून घेऊन जात असतील तर मग अजून काय सांगायचं या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील दोन मंत्री सदस्याला घेऊन येतात आणि तिथनं त्यांना ओढून पोलीस घेऊन जातात आणि ते हातबल होतात. सत्तेसाठी चाललेली हातबलत आहे. शिवसेना शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे. आता आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये पण आपण बघायला लागलोय की महायुतीचा अध्यक्ष असून सुद्धा काय अवस्था चाललेली आहे, निवडणूक पुढं कशी चाललेली आहे ते आपण बघायला लागलेलं आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी आता त्यांना पर्याय नाही. सत्तेसाठी त्यांना सगळा मार सहन करावा लागणार आहे. आता एअरपोर्ट जिल्हा परिषद सदस्य काढून घेतला तर आता एअरपोर्टवर काय उद्या मंत्रालयाचे पास सुद्धा यांचे बंद होतील यांच्या कार्यक्रम. ऑपरेशन कमळ महायुतीमध्येच चाललेलं आहे. महायुती म्हणून एकमेकांना त्यांनी बघून घ्यावं ना, कोण कुणावर आरोप त्या ठिकाणी करतोय. आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवली. पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही. कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली. आम्ही कधीच दिली नाही. काँग्रेसचा म्हटलं नाही, महाविकास आघाडीचं म्हटलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे. परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली. आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे, तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना. मला वाटतंय खरं कारभार आमचा चोख आहे. शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. नाही, शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे हे सातत्यानं आम्ही सांगत आलेलो आहे. 15 तारखेला आता आजऱ्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातला मेळावा आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करू. राजू शेट्टीने काही गावांमध्ये भेटी देखील द्यायला सुरू त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही संयुक्तरित्या, कारण की आम्ही सातत्यानं म्हणतोय की हा गरज नसलेला महामार्ग आहे. आणि आता हळूहळू म्हणजे खरात प्रकरण एवढं मोठं आहे की गृह खात्याला माहित नव्हतं का हे प्रकरण. मग गृह खात्याचं अपयश आहे ना की हे प्रकरण एवढं होऊन किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सरकारमधले सगळे मंत्र्यांपासून सगळे त्यामध्ये सहभागी. आता तर या शक्तीपीठ महामार्गाजवळ त्यांच्या सीएनं जमीन विकली अशी माहिती तुमच्या माध्यमातून आमच्याकडे आहे. म्हणजे कुठपर्यंत खराब पोचलेलं आहे पैशाच्या बाबतीत हे आता लोकांना या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्याचं अँगल आता बदललेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग आम्ही म्हणत होतो पूर्वी कॉन्ट्रॅक्टरांसाठी, आता अशा लोकांनी जमिनी घेतलेल्या आहे त्यांना ज्यावेळी शेत जमीन सरकार विकत घेतं त्यावेळी इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. 0 इन्कम टॅक्स असतो आणि 2 पट दरानं त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी निगोशिएशन मध्ये घेतली जाते. 2 पट असतो, 4 पट दर मिळतो. त्यामुळे या सगळ्यासाठी हा शक्तीपीठ हे सिद्ध व्हायला चला. नाही, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सनपाळजींनी या संदर्भातली बैठक घेतलेली आहे. आम्हाला सूचना त्याच्या दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं. आता सृजन संघटन अभियान एकदा झालं आमचा 19 तारखेला की त्यानंतर आम्ही त्याच्या कामाला लागणार आहोत. BLO गव्हर्नमेंट आता काय झालं दुर्दैवानं या देशात, मी या देशाचा नागरिक आहे, नागरिकांनी सिद्ध करायची वेळ दुर्दैवानं आली. सरकारनं ते बघितलं पाहिजे होतं, परंतु आता मी या देशाचा नागरिक आहे त्यांनी सिद्ध या ठिकाणी करायचं. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेही सामान्य माणसांची नावं कट होऊ नये याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक बूथ मागं आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी असणार आहे. जी नावं कमी केली जातील सरकारच्या माध्यमातून, त्यांचे पुरावे नसतील अशी जी यादी आमच्याकडे येईल त्या लोकांच्या घरी आमचे लोक जाऊन ती यादी बघून त्या ठिकाणी नेमकं काय झालं त्याचा प्लॅन तयार आज नको, 4-5 दिवस जाऊ दे, ते आमचं अभियान झालं की आम्ही ती मोहीम राज्यभर त्या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ते भेटणार असं होत नव्हतं.
बाकीच्या मोहिमेमध्ये जिल्ह्यात आम्ही ठरवायचो किंवा आमच्याकडून प्रस्ताव जायचा, नावं जायची. आता व्यक्तिगत भेटतंय. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, ते 6 दिवस त्यांचा प्रोग्राम, वो 6 दिन रह रहे और उन्होंने कहा है कि और 2 दिन रुकना पड़े तो मैं रुकूंगा, लेकिन हर एक को मिलके जाऊंगा. जो मेरा व्यू रहेगा वो सबसे बात करके रहेगा. आम्ही आता सगळीकडे राज्यात जे करायला लागलोय, 8 दिवस आहे. दानवकर मॅडमांच्याकडे किती दिवस होतं? 8 दिवस. म्हणजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये 8 दिवस निरीक्षक होते आणि 5,500 लोकांना निरीक्षकांनी स्वतः फोन केले. वैयक्तिक 5-10 हजार भेटले, पण 5,500-10 हजार लोकांना म्हणजे संस्था, NGO सगळ्यांना भेटले. ही मोहीम व्यापक मोहीम आहे आणि यातून जो निर्णय व्हायला लागला आमचा 5-7 राज्यामध्ये, तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला. आता केरळामध्ये असू दे, आसाममध्ये, केरळामध्ये ही मोहीम झालेली आहे. जिल्हा अध्यक्ष त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सचिन म्हणणे तसा सहभागी त्या ठिकाणी होते. म्हणून बदल व्हायला पाहिजे. आता मला पण 5 वर्ष झालेली आहे, त्यामुळे नवीन माणसं आली तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे सगळीकडे तालुका अध्यक्ष अनेक ठिकाणी आमचे 25-30 वर्ष आहे, ते बदलले जातील. सेलचे नवीन अध्यक्ष नेमले जातील. तर ज्या ऍक्टिव्ह आहेत त्या लोकांनी त्यात सहभागी व्हावं आणि यातून नवं नेतृत्व तयार व्हावं. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.